पायवाट तशी जुनी बदलल्या काही खुणा. पायवाट तशी जुनी बदलल्या काही खुणा. आठवता भूतकाळ माझी मला वाटे खुणा. हरवले कधीचेच आठवणचे ते काजवे. हरवले कधीचेच आठवणचे ते काजवे. झाले अदृश्य केव्हाच आता फुलांचे ताटवे. ऐकूनही येत आता मातीतला तो हुंकार. ऐकूनही येत आता मातीतला तो हुंकार. चूक असेल माझीच आड आला अहंकार. होती जरी अवघड आणि कधी वळणाची. होती जरी अवघड आणि कधी वळणाची. आहेत अजून तरीही आस तिच्या मिलनाची. वाटे असावी स्वतःची सुंदरशी पायवाट. वाटे असावी स्वतःची सुंदरशी पायवाट. नागमोडी वळणांची स्पर्श हृदयाशी दाट. नागमोडी वळणाची स्पर्श हृदयाशी दाट. पायवाट या अष्टाक्षरी कवितेनंतर आपण सुरू करणार आहोत आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत सुखद काव्यानुभव देणारा एक सुखद काव्यप्रवास अर्थात कविता मनातली. आज कविता मनातली या कार्यक्रमामध्ये कवी म्हणून आमंत्रित केलेलं व्यक्तिमत्व म्हणजे विविध सामाजिक संस्थांमध्ये सक्रिय सहभाग असणारे नवसंजीवन सामाजिक व शैक्षणिक संस्था महाराष्ट्र राज्याचे संस्थापक सदस्य, उदयोन्मुख व्याख्याते, तोंडवळकर आर्ट्स व कॉमर्स महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत असणारे एक प्रतिभावंत साहित्यिक आणि मनमिळावू व्यक्तिमत्व अर्थात नितीन पडवळ सर. नितीन सर, कार्यक्रमामध्ये मी तुमचं स्वागत करतो. आपण तुमच्यासोबत आणि गप्पा मारणार आहोत. आपला जो काव्य प्रवास आहे तो आपण जाणून घेणार आहोत. पण तत्पूर्वी मी तुम्हाला विनंती करतो का आपण या कार्यक्रमाची सुरुवात एखाद्या छानशा रचनेने करूया. धन्यवाद सर. आपण इथे आम्हाला बोलवलं याबद्दल मी सर्वात प्रथम आवाज न्यूज नेटवर्कचा आभारी आहे की तुम्ही वेळात वेळ काढून आम्हाला इथपर्यंत बोलवलं. आणि सर तुमचेही धन्यवाद. तुम्ही मला इथे बोलून मला माझ्याशी आता जो संवाद साधताय त्याबद्दल तुमचेही मनापासून धन्यवाद. सर मी आज कोरोना आणि या कोरोनाच्या काळामध्ये आपण घरामध्ये बसून असतो आणि घरात बसल्यानंतर आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न उपप्रश्न निर्माण होतात आणि हेच प्रश्न उपप्रश्न आपण एका शब्दबद्ध मांडणीमध्ये त्यांची मांडणी करून आपण ते तयार केले आणि या संदर्भातच मी एक छोटीशी कविता बनवली आहे आणि तीच मी तुमच्या समोर मांडणार आहे आता. तर सर कसं असतं, वादळे येतात आणि वादळे जातात, मनाच्या गाभाऱ्यामध्ये मात्र स्मृती ठेवून जातात. वादळे येतात आणि वादळे जातात, मनाच्या गाभाऱ्यामध्ये स्मृती ठेवून जातात. ऊन वारा पाऊस निसर्ग वादळांच्या पुन्हा पुन्हा आठवणी घेऊन येतात आणि अशाच ह्या आठवणी असतात आणि म्हणून कुठेतरी परत एकदा वाटतं आज तुझी पुन्हा आठवण आली. यावर सर माझी कविता आहे. आजही आठवण येते बळीराजाला घामाच्या धारांनी सोनं उगवताना. आजही आठवण येते बळीराजाला घामाच्या धारांनी सोनं उगवताना. तोंडी घास येताच डोळ्यातील धारांनी भिजवताना. उन्हा तान्हात शेतकरी कष्ट करतो. उन्हा तान्हामध्ये शेतकरी कष्ट करतो. घाम गाळून शिवार पिकवितो. कापणी करून घरा येताना तू निष्ठुर होऊन असा का भिजवतो. तुझ्याशीच आमचं नातं जुळलं. तुझ्याशीच जुळली रे आमची नाळ. तुझ्याशीच आमचं नातं जुळलं. तुझ्याशीच जुळली रे आमची नाळ. प्रत्येक वर्षी डोळे लावून माझा बळीराजा बघत बसतोय आभाळ. जन्मोजन्मी तुझ्याशीच माझी बांधिलकी सुख दुःखाची गाठ. जन्मोजन्मी तुझ्याशीच बांधली आहे माझी सुख दुःखाची गाठ. भक्त आणि भगवंत तूच आमचा तारणहार. म्हणूनच कारे हसवत रडवत तूच पिकवतोस सारण आणि म्हणूनच तूच पिकवतोस सारण. धन्यवाद. खूप छान कविता. म्हणजे शेतकऱ्यांविषयी सर्वच जण बोलतात. म्हणजे बरेच वेळा आपण बातमी लावली, एखादी कोणती पाहायला घेतली, टी व्हीवर असो की वृत्तपत्रामध्ये असो, शेतकऱ्यांचा काही ना काहीतरी बातमीचा विषय असतो. मग तो भाव असेल शेतमालाला असणारा किंवा इतर कोणत्या तरी गोष्टींमध्ये. पण खऱ्या अर्थानं आपण शेतकऱ्यांकडे ज्या दृष्टीनं पाहतो ती नक्की दृष्टी कोणती असते.
कारण आपण शेतकऱ्यांना म्हणायला ज्यावेळेस म्हणतो त्यावेळेस काय म्हणतो की शेतकरी हा पोशिंदा आहे वगैरे अशा खूप चांगल्या चांगल्या उपमा आपण त्यांना देतो. पण जेव्हा शेतकऱ्यांनी पिकवलेली एखादी वस्तू घ्यायला जातो त्यावेळेस आपण त्याचा मात्र भाव करत बसतो. त्यावेळेस आपण हा नाही विचार करत की शेतकरी किती काबड कष्ट करतो. तो एखादं फळ असेल, एखादं काही पीक असेल ते घेण्यासाठी. पण खूप छान मांडलं आपण आपल्या कवितेतून. सर, तुम्ही तुमचं जे शिक्षण झालेलं आहे ते अर्थशास्त्रामधून झालेलं आहे. तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि BEd पण केलेलं आहे. तुम्ही त्या विषयामध्ये आता शिकवत पण आहात त्या विषयासंदर्भामध्ये. मग अचानक कवितेकडे वळण्याचा योग कसा आला किंवा कोणतं असं काय कारण घडलं की तुम्ही या प्रकाराकडे वळले? सर, छान प्रश्न विचारला. कसं असतं, शिक्षक म्हटला की त्याचं अनेक पुस्तकांशी नातं जुळलेलं असतं. मुळात शिक्षक हा त्या पुस्तकामधला किडाच असतो. सध्या मी तर म्हणेन कोरोना, त्याला कारण हे कोरोनाच असू शकतं. कोरोनाच्या काळामध्ये शाळा कॉलेजला सुट्ट्या लागल्या, ऑनलाईन लेक्चर्सचा प्रॉब्लेम, नेटवर्कचा इश्यू असल्यामुळं ऑनलाईन लेक्चरचे प्रॉब्लेम होते. त्याच्यामध्ये परत एकदा अशी पुस्तकं हाती आली आणि मग वाचनाचा एक छंद लागला. आणि हा छंद लागता लागता खूप खूप वाचल्यानंतर कुठेतरी ते प्रकट करायची इच्छा झाली. आणि त्यातूनच असे काही प्रकार किंवा कविता म्हणा किंवा काही लेख, चारोळे असतील, यातूनच एक लिहिण्याची एक आवड निर्माण झाली. आणि आपण म्हणतो की हळूच, म्हणजे कसं पाऊल पडलं माहीत पण नाही, पण पाऊल पडलं आणि एक सुरुवात झाली असं म्हणायला काही हरकत नाही. मग कोणकोणत्या प्रकारांमध्ये तुम्ही लिहिता, म्हणजे काव्य प्रकार कोणकोणते हाताळता? सर, मी मुक्त छंद असेल किंवा प्रेम या संदर्भामध्ये किंवा विविध पारंपरिक पद्धत या पद्धतीवर मी लिखाण करतो. संत वाङ्मयाचं वाचन आहे माझं, त्याच्यानुसार मी काय अभंगवाणी हा प्रकार असेल याच्यावर मला थोडं लिहायला आवडतं. मी विनंती करतो की आणखी एखादी सुंदर रचना आमच्या प्रेक्षकांसाठी आपण सादर करावी. ठीक आहे. सुरुवातच आपली कोरोना या महाभयंकर आजारातून आपण घरात बसलोय आणि वाचायला लागलोय. वाचता वाचता आपण नंतर मी म्हटले तुम्हाला की त्यातून एक सवय निर्माण झाली वाचन करण्याची. आणि मग ते अलगद कुठेतरी मनात काही संवेदना तयार झाल्या असतील, या हळूच कागदावर उतरल्यात. त्याच्या संदर्भात माझी छोटीशी कविता आहे जी आता लेटेस्ट आपण म्हणूयात कोरोनाच्या महामारीवर एक छोटीशी कविता मी बनवली आहे. 2020 सरेल आता घरात बसून. हे 2020 म्हणजे आता घरात बसूनच सरळ चाललंय. भयानक आठवणींचा लॉकडाऊन आता तो डोक्यात ठेवून अनेकांना पुन्हाही सरल्या. अनेक अशा आठवणी आता सरणार आहेत. आणि या सरत्या आठवणींची वही जेव्हा आपल्याला म्हणजे भेटते, आणि वही भेटल्यानंतर नक्कीच तुम्हाला आणि मला, आपल्याला सर्वांनाच परत एकदा त्याची आठवण येणार आहे. आणि आपण सहज म्हणू शकतो, अरे आज पुन्हा तुझी आठवण आली. यावर सर एक कविता आहे कोरोनावर. दिवस रात्र फिरणारे सारेच मानवी जीव, दिवस रात्र फिरणारे सारेच मानवी जीव आज घरात बसून राहिले होते. सोशल डिस्टन्सिंगचा जयघोष करत कोरोनाला हरवत होते. सुने झाले रस्ते आणि सुन्या झाल्या वाटा, सुने झाले रस्ते आणि सुन्या झाल्या वाटा. चीनचा हा रोग विज्ञानाच्या करतोय बंद बाता. आम्ही आज सर्वच जण घरात बसून होतो. देशभर लॉकडाऊन करून आम्ही कोरोनाला हरवत होतो. दिसावर दिस गेले आता झाले काही महिने, दिसावर दिस गेले आता झाले काही महिने. शाळेला लागल्या सुट्ट्या आणि बंद केली रेल्वे. महिना सरून गेलाय तरी अजूनही आम्ही घरातच बसून होतो. आम्ही तोंडाला आता मास्क लावलाय आणि कोरोनाला हरवत होतो. तोंडाला मास्क लावून कोरोनाला हरवत होतो. खूप महिने झाले घरात आम्ही बेरोजगार बनलो. रिकामी झाली ताटं आमची, कोरोना लावली वाट. पुन्हा एकदा टीव्हीवर मन की बात ऐकत होतो. गच्चीत गॅलरीत गळली बोलात ताटं वाजवत आम्ही कोरोनाला हरवत होतो. दिशाहीन झाले जगणं. सर, दिशाहीन झाले जगणं या 2020 मध्ये आलं कसं आणि गेलं कसं. आम्ही बसून होतो फक्त घरामध्ये. इंजेक्शन आणि व्हॅक्सिनची वाट पाहत सॅनिटायझर हाताला लावत होतो. बातमीपत्रातील पॉझिटिव्ह आकडे आम्ही पाहत होतो. हे पाहता पाहता आम्ही कोरोनाला हरवत होतो. खरंच सर, कोरोनामध्ये खूप संधी प्राप्त झाली बऱ्याच कलाकारांना, साहित्यिकांना काहीतरी नवीन तयार करण्याची. बऱ्याच जणांना खूप मोकळा वेळ मिळाला की ज्याच्यातून त्यांना काहीतरी नवीन करता आलं.
पण तुम्ही जी कविता लिहिली आहे ती कोरोनाचं एकदम समर्पक असं वर्णन करणारी आहे. प्रेक्षक, कविता मनातली या साहित्यिक कार्यक्रमामध्ये वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. आपण पुन्हा भेटू. आपल्यासोबत आहेत कवी नितीन पडवळ. नमस्कार. आवाजच्या हितचिंतकांसाठी विशेष ऑफर. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि विश्वासास पात्र ठरलेलं आवाज न्यूज नेटवर्क चॅनल ही आपली दिवाळी आपल्या हितचिंतकांच्या सोबत साजरी करत आहे. आवाजच्या प्रचार आणि प्रसारासोबत आपली ही प्रसिद्धी करण्यासाठी आवाजवर आपली वैयक्तिक व्यावसायिक जाहिरात किंवा दिवाळीच्या शुभेच्छा अतिशय अल्प दरात केवळ आवाजच्या हितचिंतकांसाठी. ऑफर फक्त 1000 रुपये. रसिको नमस्कार. आवाज न्यूज नेटवर्क प्रस्तुत कविता मनातली या कार्यक्रमामध्ये मी प्रकाश फळे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपल्या या कार्यक्रमामध्ये आपला काव्यमय प्रवास आपल्यासोबत संवाद रूपाने, कवितांच्या रूपाने आणि गप्पांच्या रूपाने आपल्यासोबत करण्यासाठी आपल्या स्टुडिओत आमंत्रित केलं आहे नितीन पडवळ सर यांना. नितीन सर, 2-3 छान अशा कविता तुमच्या ऐकल्या, आणखीनही कविता ऐकायच्या आहेत. सर, साहित्यिक म्हटलं की त्याच्यावर कोणत्या तरी साहित्यिकाचा किंवा साहित्याचा प्रभाव असतो. तुमच्यावर नेमकी कोणत्या साहित्याचा किंवा साहित्यिकाचा प्रभाव आहे? सर, मी संत साहित्याचं वाचन करतो. संत साहित्य मला वाचायला आवडतं. संत साहित्याचा साहजिकच माझ्या जीवनावर थोडासा प्रभाव आहेच. त्यानंतर मी अनेक पुस्तकं, कादंबऱ्या यांचं माझं वाचन असतं आणि कविता संग्रह, कुसुमाग्रज असतील त्यांची काही कविता, असं वाचन असतं माझं. आणि साहजिकच या सर्वांचा आणि संत, जास्तीत जास्त म्हणायला गेलं तर संत साहित्य किंवा तत्वज्ञान यासारख्या विषयांचा माझ्या लिखाणावर किंवा माझ्या वाचनावर आणि माझ्या लिहिण्यावर त्याचा परिणाम झालेला थोडा दिसून येतो. मगापासून एक प्रश्न विचारायची उत्सुकता मला आहे की काहीच दिवसात तुमचा एक काव्यसंग्रह प्रकाशित होतोय. त्याचं काम पण बऱ्यापैकी पूर्ण झाल्याचं ऐकिवात आहे. काय सांगाल तुमच्या नवीन काव्यसंग्रहाविषयी? नवीन काव्यसंग्रह म्हणजे आता सध्या रिकामा वेळेमध्ये मनामध्ये अनेक प्रश्न, उपप्रश्न. तर हे उपप्रश्न आणि प्रश्न एक संवाद आंतरिक शब्दांचा या मंथळामध्ये मी त्याचं लिखाण केलंय. आणि ते आता असं वाटतंय की चला आपण ते आपलं लिखाण आपल्यापुरता मर्यादित न ठेवता ते प्रेक्षकांपर्यंत पोहोचवावं. आणि याच अनुषंगाने प्रेम ह्या विषयावर किंवा इतर अनेक सामाजिक विषयांवर धरून मी एक कविता संग्रह तयार करतोय. आणि त्याचं टायटल असं असेल की आज मला तुझी पुन्हा आठवण आली. आज मला तुझी पुन्हा आठवण आली या नावाने तो प्रकाशित करतोय. खरं तर कोणत्याही लेखकाचं, कवीचं किंवा साहित्यिकाचं जे पहिलं पुस्तक असतं ते पहिल्या अपत्यासारखं असतं. त्याला जो आनंद होतो तो तेवढाच आनंद असतो. तुमच्या या पहिल्या काव्यसंग्रहात आमच्या सर्वांकडून खूप साऱ्या शुभेच्छा. खूप खूप आपण प्रेम आणि इतर सगळ्याच विषयांवर ज्या काही कविता लिहिलेल्या आहेत त्या सुंदर अशा कविता आम्हाला लवकरच वाचायला मिळतील, तुमच्या पुस्तक रूपाने वाचायला मिळतील अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि तुम्हाला विनंती करतो की यानंतर आपण एक सुंदर अशी कविता सादर करावी. नक्कीच आवडेल मलाही. एक माझी कविता आहे, माझं टायटल तर तेच असणार आहे, आज पुन्हा तुझी आठवण आली. या टायटलच्या अनुषंगानेच माझी एक कविता आहे. त्यामधीलच एक कविता मी तुमच्या समोर सांगतोय. कसं असतं, अनेक वेळा आपण अचानक भेटतो आणि अचानक भेटताना सुद्धा काही वेळेला भेटताना एकसारखी मनं भेटतात. मग न बोलता सर्व काही ते मन ठरवतात. एकसारखी मनं भेटली की ते न बोलता खूप सारं ठरवतात. फक्त या ठिकाणी शाब्दिक न बोलता केवळ डोळे बोलतात. या भेटीमध्ये आपण शाब्दिक बोलत नाही तर आपले डोळे बोलतात, प्रेमाची भाषा. आणि त्याला हृदय प्रतिसाद देतं आणि ऐकतं ती भाषा. आणि मग गंध पसरतो हवे तुझ्या माझ्या भावनांचा. आपल्या भावनांचा गंध ते त्या वातावरणामध्ये पसरतो. मग स्वर म्हणी गुणगुणतो दोघांच्याही प्रीतीचा. आणि अशा वेळेला पुन्हा एकदा ती आठवण येते आणि आज पुन्हा तुझी आठवण आली. असं जोडी सुंदर केली मला वाटतं. निश्चितच प्रेम कविता असणार आहे. फक्त काल्पनिक आहे एवढं एक लक्षात ठेवा. भेट माझी तुझी, तुझी माझी पहिली भेट,
तुझी माझी पहिली भेट झाली होती काही क्षणांची, जुळली होती तेव्हाच नाती दोघांच्याही मनाची. वा. नजरेत मिळाली तुझी नजर, झुकली नजर विनयाची. नजरेत मिळाली तुझी नजर, झुकली नजर विनयाची. भाषा कळली नजरेत तुझ्या, तुझ्या विषयीच्या प्रेमाची. नजरेमध्ये भाषा. हा. वा, सुंदर. नजर माझी, भाषा कळली नजरेत तुझ्या, माझ्याविषयीच्या प्रेमाची. हो. क्षणात झुकली तुझी ही नजर, साथ तुला पापण्यांची. क्षणात झुकली तुझी नजर, साथ तुला ही पापण्यांची. नजर माझी नाही हटली भुरळ तुझ्या सौंदर्याची. आज श्वासांनाही जाणीव झाली, खरं तर आज श्वासांनाही जाणीव झाली वेगळ्याच त्या भावनांची. जुळली होती तेव्हाच नाती तुझ्या आणि माझ्या मनाची. वेळ झाली तुझ्या निघण्याची, वेळ झाली तुझ्या निघण्याची, स्पंदने वाढली हृदयाची. वेळ झाली तुझ्या निघण्याची आणि स्पंदने वाढली हृदयाची. नजर माझी शोधत होती वेळ पुन्हा भेटण्याची, वेळ पुन्हा भेटण्याची. क्या बात. खूप सुंदर. खरं तर आपली आवडती व्यक्ती किंवा प्रियकराला ज्यावेळेस त्याची प्रियसी भेटते तर निश्चितच तो कालावधी खूप कमी असेल, पण त्यावेळेस मनात असणाऱ्या भावना किंवा तो जो वाटणारा जो वेळ आहे तो मात्र मोठा वाटत असतो. खूप सुंदर तुम्ही या सगळ्यामध्ये तुमची प्रेम भावना यामधून व्यक्त केलेली आहे. प्रेक्षक हो, पुन्हा एकदा वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कविता मनातली या कार्यक्रमामध्ये आपल्या सोबत आहेत नितीन पडवळ सर. आवाजच्या हितचिंतकांसाठी विशेष ऑफर. अल्पावधीतच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेलं आणि विश्वासास पात्र ठरलेलं आवाज न्यूज नेटवर्क चॅनल ही आपली दिवाळी आपल्या हितचिंतकांच्या सोबत साजरी करत आहे. आवाजच्या प्रचार आणि प्रसारासोबत आपली ही प्रसिद्धी करण्यासाठी आवाजवर आपली वैयक्तिक व्यावसायिक जाहिरात किंवा दिवाळीच्या शुभेच्छा अतिशय अल्पदरात केवळ आवाजच्या हितचिंतकांसाठी. ऑफर फक्त 1000 रुपये. रसिक हो, कविता मनातली या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नितीन सर, खूप छान छान कविता ऐकायला मिळाल्या तुमच्याकडून. सहज आपल्याला एखादा असा प्रश्न पडतो की जेव्हा आपण शिक्षक म्हणून काम करत असतो, मुलांना शिकवत असतो, तुम्ही कॉलेजमध्ये पण शिकवता, खाजगी क्लासेस पण घेत आहे, मग एक शिक्षकाला तो कवी असल्याचा काय फायदा होतो? म्हणजे शिकवताना किंवा इतर कोणत्या गोष्टींमध्ये जर आपण स्वतः कवी असो किंवा आपल्याला जर या साहित्य क्षेत्राची जर आवड असेल तर त्याचा आपण कोणत्या प्रकारे फायदा करून घेऊ शकतो किंवा विद्यार्थ्यांसाठी काय करू शकतो आपण त्याच्यात? शिक्षक म्हटला, समजा आपण एक साधं उदाहरण मी तुम्हाला देईन. शिक्षक म्हटला की त्याला एखाद्या टॉपिकवर बोलावं लागतं, एखाद्या विषयावर बोलावं लागतं, आणि जेव्हा तो त्या एखाद्या विषयावर बोलतो तेव्हा त्याच्यात जो महत्वाचा जो आशय असतो तो पटवून जर द्यायचा असेल तर आपल्याला विविध जे आपण अवांतर वाचन केलेलं असेल त्या अवांतर वाचन, त्या वाचनाचा आपण आधार घेऊ शकतो आणि ते आपण तो आशय पाहिजे तसा खुलवून विद्यार्थ्यांमध्ये म्हणजे आपण तो व्यवस्थितपणे पोहोचवू शकतो. आणि त्याच्यामध्ये काव्य प्रकार हा तर सर्वांच्याच ओळखीचा. काव्य प्रकार जर त्याच्यामध्ये वापरला किंवा आपण जर त्याच्यामध्ये जर त्याची आपण म्हणतो त्याला अलंकारित जर त्याला आपण त्याचं रूप बनवलं तर ते अजूनही मुलांच्या मनावर त्याचा परिणाम. म्हणजे काही आपण चारोळे किंवा चारोळ्या वगैरे शरशारी म्हणजे विद्यार्थ्यांना असं वाटतं की चला आपले शिक्षक जे असतात हे केवळ पुस्तकापुरता मर्यादित नसून तर त्यांचं विश्व व्यापक आहे. साहजिकच अशा वेळेला त्यांच्या ह्या व्यापकतेचा आपल्या आयुष्यात काहीतरी फायदा होईल आणि म्हणून वाचन करणं, लेखन करणं आणि मध्ये मध्ये अशा प्रकारच्या कविता किंवा वगैरे चारोळ्या वगैरे वापरून किंवा थोरांची मोठ्यांची आपण किंवा काही विशेषणे किंवा त्यांचे काही शब्द सुभाषित आपण मांडतो तेव्हा साहजिकच शिकवण्यामध्ये एक वेगळं पण तयार होतं आणि विद्यार्थ्यांनी तो शिकवण्याचा जो प्रकार असतो तो आवडायला लागतो. म्हणजे जो रटाळपणा जो चालू असतो तो निघून जातो. शिक्षक रटाळपणे शिकवतो असं कधी कधी जेव्हा विद्यार्थ्यांना वाटतं आणि असं अचानक काही आलं तर जरा थोडंसं अजून वेगळं म्हणजे 1 तास 2 तास जेव्हा असे लेक्चर्स असतात तेव्हा साहजिकच मुलं 1-2 तासामध्ये असे बोर होऊन जातात आणि मग काहीतरी वेगळं नवीन असं ऐकायला मिळालं किंवा एखादा कवितेचा प्रकार वेगळा किंवा एखादी चारोळी किंवा काही सुभाषिते जेव्हा मुलांसमोर आपण मांडतो तेव्हा मुलांमध्ये परत एकदा एनर्जी तयार होते आणि ती मुलं परत त्या लेवलमध्ये बसून आपण जे त्यांना जे महत्त्वाचे त्यांचे सांगायचे ते व्यवस्थित त्या पद्धतीमध्ये समजून घेतात. आणि त्यासाठी हा प्रकार जो असतो शिक्षकाला वाचन करणं, लेखन करणं आणि त्याचं रूपांतरित करून विद्यार्थ्यांसमोर मांडणं हा प्रत्येक शिक्षकासाठी एक आवश्यक महत्वाची गोष्ट शिक्षकांसाठी आहे असं मला वाटतंय.
सर काही दिवसांपासून मी ऐकतोय की आम्हाला म्हणण्यापेक्षा सर्वांनाच एक नवीन व्याख्याता मिळणार आहे, ज्याचं नाव आहे नितीन पडवळ. तुम्ही व्याख्याते या क्षेत्रामध्ये उतरणार आहात काहीतरी, त्या संदर्भात तुम्ही प्लॅनिंग पण केलेलं आहे. काय नक्की काय तुमचं योजना काय आहे? सर मी 2010 पासून शिक्षण या क्षेत्रामध्ये उतरलोय. म्हणजे माझं कॉलेज सुरू असताना मी ग्रॅज्युएशनला जेव्हा असे होतो तेव्हापासून मी शिकवतोय. म्हणजे मी आता पहिलीपासून तर MPSC UPSC पर्यंत मी लेक्चर्स घेतोय, मुलांना शिकवलंय. पण हे जेव्हा मी सगळं शिकवतोय ना तेव्हा मला असं कुठेतरी वाटतंय की म्हणजे मला असं वाटतंय की आपण 4 भिंतींमध्ये शिकवतोय. मला त्याचं असं वाटतं की आपण 4 भिंतींमध्ये शिकवतोय आणि हे 4 भिंतीतील आपले जे काही वक्तृत्व असेल किंवा जे आपले काही शब्द वगैरे असतील किंवा आपलं जे कंटेंट जो मांडायचे तो असेल, तो 4 भिंतींच्या व्यतिरिक्त आपण समाजापर्यंत पोहोचवावा, समाजापर्यंत पोहोचवावा. आणि हाच मुळात उद्दिष्ट घेऊन माझं हे शिक्षण, माझी जी बुद्धिमत्ता असेल किंवा माझं जे तत्वज्ञान असेल हे मला 4 चौघांमध्ये मांडण्यासाठी मला व्याख्यान करणं हा एक छानसा पर्याय वाटू लागलाय आणि मला त्या क्षेत्रामध्ये वळण्याची इच्छा निर्माण झाली. तर खूप गप्पा ऍक्च्युली मारायची तुमच्याशी, पण आपल्या कार्यक्रमाला पण थोडी वेळेची मर्यादा आहे. मी तुम्हाला विनंती करतो की आपण एक शेवटची एक कविता सादर करावी, मग आपण आपल्या कार्यक्रमाचा समारोप करू. नक्कीच सर, हा क्षण तुम्ही जो आता आपण जे एकत्र बसलोय, आपण जे गप्पा करतोय, हा क्षण नक्कीच आठवणीत राहणार आहे. मी तर म्हणेन असे अनेक क्षण असतात. क्षण इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात, क्षण इवल्याशा पक्ष्यांसारखे असतात, भूरकन उडून जातात. मागे ठेवता आठवणींची पिसे, रंगीत खरखरीत तर काही मऊ. आपण जमतील तितकी जमा करायची आणि गुंफायची एक छानशी चटई आयुष्याच्या संध्याकाळी निवांत पडण्यासाठी. साहजिकच असे काही क्षण असतात, त्या क्षणांना मी गुंफण्याचा प्रयत्न केलाय माझ्या कवितेतून. क्षण निघून जातात अलगद रंग ठेवून, यावर माझी पुढची कविता असेल. माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात. माणसांवर जेवढं प्रेम करावं तेवढीच माणसं दूर जातात. फुलांना जास्त कवटाळल्यावर पाकळ्याही गळून पडतात. ज्याला मनापासून आपलं मानलं तीच आपल्याला विसरूनही जातात. फुले गळू लागली की फुलपाखरे देखील सोडून जातात. विसरून जातात, सोडून जातात. आपण जे मागितलं तेच मिळत नाही. खरं तर आशेवर जगणं यालाच खरं जगणं म्हणतात. आज पुन्हा तुझी आठवण आली. शब्दांची भावनिक मांडणी करून आपल्या समोर व्यक्त करणं, कदाचित यालाही प्रेम म्हणतात. माणसाचा जो स्वभाव आहे, जसं आपण म्हणतो की तुम्ही म्हटलेलं आहे की प्रेम करणं त्यानंतर सोडून जाणं वगैरे, ते फुलपाखरू आणि फुल याच्यामध्ये खूप चांगली उपमा देऊन तुम्ही या कवितेमध्ये ते गुंफन केलेली आहे. एक सुंदर आशय आपल्या कवितेतून आपण सर्व रसिकांसमोर मांडलेला आहे. रसिको, कविता मनातली या कार्यक्रमामध्ये आज नितीन पडवळ सर आले. आपला सुखद असा काव्यप्रवास त्यांनी आपल्या सर्वांसोबत शेअर केला. खूप छान अशा गप्पा मारल्या, छान छान कविता ऐकवल्या. मी आवाज न्यूज नेटवर्कतर्फे आणि आमच्या सर्व प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद.